हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र स्टेट 2026च्या एक्झामला प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंट्ससाठी ज्यांचा पेपर 2 इकॉनॉमिक्स आहे त्यांच्यासाठी. सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की एक्झाम जर जून महिन्यात असेल तर जानेवारी महिना तर गेला, त्याचा हा शेवटचा वीक आहे. मग 4 महिन्यात ही एक्झाम क्वालिफाय होता येईल का? येस. जर योग्य प्लॅनिंग असेल आणि योग्य दिशा तुम्हाला मिळालेली असेल, तर नक्कीच ही एक्झाम तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कशा पद्धतीने क्वालिफाय होऊ शकता यासाठी मी थोडासा गाईडन्स तुम्हाला या व्हिडिओ थ्रू देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला मदत होईल. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट माझ्याकडे आहे तुमच्यासाठी, ज्या स्टुडंट्स यावर्षीची प्रिपेअर करतात एक्झाम त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमीसाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यास मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी पेपर 2 सोबतच तुमचं पेपर 1 चं देखील प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. आणि हा कोर्स नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. त्याची फीस जी आहे 10,000 आहे. त्यावरती 20% डिस्काउंट तुम्हाला देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होते. आणि प्रोसेस ही एकदम सोपी आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही आणखीन एन्क्वायरी करू शकता या कोर्स बद्दल, किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट एमएससी इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. न्यू बॅच जी आहे ती 26 म्हणजे 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन या दिनापासून आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते. सो आपलं नाव रजिस्टर करा, नाव निश्चित करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. सो सो याच्यामध्ये सगळ्यात पहिले 4 महिन्यामध्ये एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो का, हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला एक्झामचा पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी मोस्टली काय सिलेबस आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, तर पूर्ण एक्झामची वास्तविकता तुम्हाला माहिती असली पाहिजे, तर तुम्ही योग्य प्लॅनिंग करू शकता. जसं की पेपर 2 साठी 100 एमसीक्यूज असतात, 200 मार्क्स साठी हा पेपर असतो. याचा पूर्ण सिलेबसवर आधारित हे 100 मार्क्स क्वेश्चन्स घेतात. ठीक आहे, 200 गुण 100 प्रश्न, म्हणजे एक प्रश्नाला 2 गुण. अशा पद्धतीने ही एक्झाम चालते. कुठल्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये होत नाही. तर तुम्हाला पूर्ण सिलेबसचा अभ्यास करावा लागतो. कुठल्याही प्रकारचं गेसवर्क चालत नाही. तुम्ही जर म्हणत असाल की मी मास्टर्स पर्यंत खूप छान स्टडी केलाय, तर इट्स ओके, तुमचा अभ्यास आहे. पण तुम्ही डायरेक्ट एक्झामला गेलात कुठल्याही प्रकारचं वास्तविकता जाणून न घेता, तर तुम्ही फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे गेसवर्क इथे चालत नाही. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, समजा 4 महिने आहेत आपल्या हातामध्ये. ठीक आहे, जानेवारी महिना आपण पकडतच नाहीये. जानेवारी महिना पकडत नाहीये. जूनच्या एक्झामला समजा 1 वीक म्हणजे सेकंड वीक पर्यंत जरी एक्झाम असेल जूनमध्ये, तर आपल्याकडे 120 दिवस आहेत. एकूण 12 युनिट्स गेस वर्क साठी इथे पकडले. टोटल किती युनिट आहेत? 10 युनिट्स आहेत. ठीक आहे. आणि जवळ-जवळ प्रत्येक युनिटला आपण जर 8 ते 10 दिवस दिले आणि रोज 2 ते 3 तास अभ्यास पेपर 2 चा केला, तर मला वाटतं हा संपूर्ण युनिट्स जे आहेत, 10 युनिट्स जे आहेत ते इझिली कंप्लीट होऊ शकतात. त्यामध्ये काही युनिट्स हे प्रॅक्टिकल आहेत, म्हणजे मॅथ्स वाले आहेत. काही क्वेश्चन्स स्टॅटिस्टिक्स एक्झाम आहे ते एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर काही थेअरी आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक युनिटला त्यानुसार 8 ते 10 दिवस आणि त्याच्या काठिण्य पातळीनुसार किंवा वीकनेस पॉइंट नुसार तुम्ही हा दिवस जो आहे 10 चा 12 दिवस किंवा एखाद्याचा 8 चा 7 दिवस सुद्धा करू शकता. तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार किंवा तुमच्या नवीन सब्जेक्ट असेल तर त्याला जास्त दिवस देणं, जर इझी सब्जेक्ट असेल तुमच्यासाठी तर कमी दिवसात कंप्लीट करणं. यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे प्लॅन करता येईल. आता डेली स्मार्ट प्लॅनिंगचा फॉर्म्युला काय असला पाहिजे? डेली एक टॉपिक असला पाहिजे. त्या टॉपिक वरती 20 एमसीक्यू प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे आणि त्याच टॉपिक वरचे काही 5 पीवायक्यूज केले पाहिजेत आणि त्याच टॉपिक वरचे शॉर्ट नोट्स केले पाहिजेत. हा जो 5 फॉर्म्युला आहे, 5 कन्सेप्ट किंवा काय म्हणू शकतो याला आपण, 5 वेज फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये हे प्रत्येक दिवशी तुम्हाला डेली म्हटलंय, मी इथे काय म्हणलंय, डेली स्मार्ट स्टडी फॉर्म्युला आहे. हा फॉलो केला तर नक्कीच तुमचा पूर्ण युनिट कंप्लीट होईल. प्लस एमसीक्यू प्रॅक्टिस आणि पीवायक्यूज केल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये विजन क्लिअर होईल की काय नेमकं विचारलं जातं. त्यानंतर मोस्टली कुठे आपण जे स्टुडंट्स आहेत प्रिपेअर करताना कुठे चुकतात, माझ्या म्हणण्यानुसार किंवा माझ्या ऑब्झर्वेशन नुसार स्टुडंट्स काय करतात, एमसीक्यू स्किप करतात, रिव्हिजन करत नाही.
आणि ऑफकोर्स सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन सुद्धा असतं. म्हणजे सोशल मीडियावरती तुम्हाला काही म्हणजे नोट्स मिळाले, शॉर्ट नोट्स असतील. ठीक आहे, सोशल मीडियाचा तुम्ही वापर करू शकता. डिजिटल गोष्टींचा वापर करणं चुकीचं नाहीये, ते करावंच. ठीक आहे, स्मार्ट वे ऑफ स्टडी आहे तो. तो आपण स्किप करू शकत नाही. पण डिस्ट्रॅक्शन होऊ नये. काय वाचायचंय ते आपल्याला आपला फोकस आहे तो हलला नाही पाहिजे. रिव्हिजन करणं गरजेचं आहे. टॉपिक तुम्ही कंप्लीट करताय, पण त्या टॉपिकची रिव्हिजन तेव्हा तेव्हा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही टॉपिक रीड करताय तेव्हा पण त्याची रिव्हिजन झाली पाहिजे वीकमध्ये. एक्झामच्या शेवटी म्हणजे एक्झामची डे जवळ असते त्यावेळेस सुद्धा तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि एमसीक्यू टाळून आपलं भागणार नाहीये. एमसीक्यूज वे तुम्हाला वेल वेल प्रिपेअर करतात. ठीक आहे, रिव्हिजन तुम्ही केली तर एमसीक्यू सॉल्व्ह कसा करायचा, कन्सेप्ट तुम्हाला कळाली आहे, पण मग त्याचा एमसीक्यू कसा येऊ शकतो किंवा सॉल्व्ह कसं करायचा तो, त्याचा आन्सर अपेक्षित काय आहे, हे जर तुम्ही सांगू शकला नाही तर तुम्ही तिथे मार्क्स मिस करता. त्यामुळे एमसीक्यू मिस करू नका. प्रिपरेशन मध्ये एमसीक्यूज ला प्रेफरन्स द्या. ठीक आहे, रिव्हिजन करा. आता काय होतं, का हे एमसीक्यूज आणि पीवायक्यू स्किप नाही करायचे आपण. काय करतं एमएस सेट, पीवायक्यूज रिपीट होत असतात. आता एक क्वेश्चन आहे, ठीक आहे, एक क्वेश्चन आहे, त्याचे 4 ऑप्शन असतात. त्या 4 ऑप्शन मध्ये 4 वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. आता तुम्ही जेव्हा पीवायक्यूज करता तर तुम्ही अभ्यास करताना ह्या 4 ऑप्शनचा सुद्धा अभ्यास करता. म्हणजे हा क्वेश्चन याचं जे आन्सर आहे समजा बी ऑप्शन आहे, मग बी ऑप्शन बरोबर आहे तर बाकीचे 3 का नाही याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करत असता. मग नेक्स्ट इयर किंवा त्याचा एक वर्ष स्किप करून पुढच्या वर्षी ह्या 3 ऑप्शन वरचा एखादा क्वेश्चन तुम्हाला पडत असतो. म्हणजेच हे पीवायक्यूज काय होत असतात, रिपीट होत असतात. ठीक आहे, आणि ह्याच्यामुळे पीवायक्यूज मुळे कन्सेप्ट क्लिअरिटी होते की सेट एक्झाम नेमका कशा पद्धतीने यावरच्या कन्सेप्ट विचारतो. मल्टिपल टाइम रिव्हिजन होते तुमची. एमसीक्यूज किंवा पीवायक्यूज करताना एका कन्सेप्ट वरती 2-2, 3-3 वेळेस प्रश्न विचारले तर तुमची कन्सेप्ट अगदी क्लिअर होते. त्यामुळे याचा एमसीक्यूजचा जास्तीत जास्त फायदा इथे होतो. गॉट इट? एमसीक्यू प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि टॉपिक्स जे आहेत आपला जे मी 5 वेळेस सांगितले की एक टॉपिक, एमसीक्यूज, 20 एमसीक्यूज, 5 पीवायक्यूज, रिव्हिजन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर प्रिपेअर केलं तर शेवटचे 30 दिवस तुमचे गेम चेंजर होतात. याच्यामध्ये काय होतं, गेम चेंजर कधी ठरू शकतात हे, ज्यावेळेस तुम्ही फुल रिव्हिजन कराल. तुमचा सगळा अभ्यास हा 3 महिन्यात कंप्लीट होऊन 30 दिवसामध्ये शेवटच्या रिव्हिजन असेल. मॉक टेस्ट तुम्ही मॅक्झिमम सॉल्व्ह करा. वीक एरियाज जे आहेत तुमच्या हे तुमच्या लक्षात येतात जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये किंवा एमसीक्यूज करून प्रिपरेशन करत असता त्यावेळेस तुमच्या वीक एरियाज तुम्हाला स्वतःला लक्षात येतात. मग त्याच्यावरती वर्क करून तुम्ही तुमचा जो गेम आहे म्हणजे एक्झामचा, जर तुम्हाला स्कोर मागच्या काही एक्झाम मध्ये समजा 2-3 मार्कांनी जर राहिला असेल तर ह्या एक्झाम मध्ये जर ह्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमची एक्झाम 101% क्लिअर होणार म्हणजे होणार. ओके, सो या काही गोष्टीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण मिस करतो त्याच्यामुळे आपण एक्झाम मिस करतोय हे लक्षात घेऊ. ठीक आहे, आणि मेन म्हणजे लक्षात ठेवायचं की लेट स्टार्ट म्हणजे फेल्युअर नाही किंवा रॉंग स्ट्रॅटेजी म्हणजे आता लेट स्टार्ट म्हणजे फेल्युअर नाही असं का म्हणते मी, कारण की आपल्याला असं वाटत असेल की 4 महिन्यात प्रिपरेशन होईल का, लोक एक एक वर्षापासून प्रिपेअर करू शकतात, करतात. इच्छाशक्ती महत्वाची असते, त्याच्यानंतर तुमचं एफर्ट्स महत्वाचे असतात आणि जे तुमचे एफर्ट्स आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्ही तिथे काहीही करू शकता. त्यामुळे लेट स्टार्ट आहे असं म्हणू शकत नाही. तुम्ही लगेच आजपासून लगेच प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. मेन फेल्युअर कुठे येतं, जेव्हा तुम्ही रॉंग स्ट्रॅटेजी प्लॅन करता किंवा रॉंग स्ट्रॅटेजीने तुम्ही एक्झाम क्रॅक करायला जाता, तिथे तुम्हाला फेल्युअर येऊ शकतं. त्यामुळे स्ट्रॅटेजी व्यवस्थित आखा. तुमच्या प्लॅनिंग नुसार, तुमच्या वेळेनुसार तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. आणि शेवटचं म्हणजे तुम्ही आजच अभ्यासाला सुरुवात करा. कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, की तुम्ही आज अभ्यासाला सुरुवात केली, उद्या मिस झाला, परवा मिस झाला, चौथ्या दिवशी परत पहिल्यापासून सुरुवात केली. पहिला दिवस परत परत येऊ नये, म्हणजेच आपली कन्सिस्टन्सी होईल. ओके, सो हे काही रूल्स आहेत, टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि येणाऱ्या 4 महिन्यामध्ये तुम्ही ही एक्झाम नक्की चांगल्या मार्क्सनी क्वालिफाय व्हाल. ओके,
आणखीन तुमचे काही डाउट्स असतील सिलेबस, बुकलेट्स किंवा याच्या व्यतिरिक्त हे तर मी तुम्हाला सांगणार आहेच. पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस, बुक लिस्ट जे आहेत, नोट्स कशा प्रिपेअर करायचं ह्या सगळ्यांचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणारच आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या दृष्टीने आवश्यक वाटतात त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरीवन.